नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि सध्या गावाकडे आलो आहे. खूप पावसाचं वातावरण आहे इकडे. आणि ॲक्च्युली काय माहिती आहे का, पाणीपुरी खायला आलो आहे. पण पाणीपुरी मला एकतर जास्त आवडत नाही. नळेगावची भेळ आवडते, तर मी भेळ खायला आलो आहे. तर आता मी सांगितलं भेळ बनवायला. बघू शकता तुम्ही इकडे भेळ बनवतो आहे. मित्र याच्यात बघ, हाय का, तर हा भेळ बनवतो आहे. अरे त्याच्या दात कशाला घेते बाबा, पूर्ण घे. अरे बाबा व्हिडिओ घे व्यवस्थित. तर व्हिडिओ म्हणजे जो व्हिडिओ शूट करते ते थोडं डोक्यात पागल आहे बरं का. त्याला सांगितलंय त्या पोराचा व्हिडिओ घ्यायला, ते त्याच्या दाताचा व्हिडिओ घेते. तर मित्रांनो इकडे भेळ बनवतोय आणि हा मुलगा खूप भारी भेळ बनवतो. तुम्ही कधी नळेगावला आले तर नक्की ट्राय करा याचा भेळ. आहे का नाही रे? काय काय टाकले त्याच्यामध्ये सांग ना, कसं बनवतेस ते. याच्यात बघून सांग ना, व्हिडिओमध्ये बघून सांग ना. ॲक्च्युली काय माहिती आहे का, तो लाजतोय बरं का. त्याला व्हिडिओमध्ये आवडत नाही बहुतेक. तर ठीक आहे, आपण कोणाला फोर्स नाही करू शकत. सो चला मी तुम्हाला भेळ म्हणजे बनल्याच्या नंतर मी दाखवतो आणि सांगतो कशी झाली वगैरे, टेस्ट पण सांगतो. सो चला मी बघतो इकडे कसं बनवतं. काय याचं पण घे ना, दाखव ना तो कसं बनवतंय. त्याला नको घेऊ रे व्हिडिओमध्ये, त्याला नाही आवडत बाबा. मित्रांनो पावसाचे दिवस चालू आहेत. एवढी बेकार थंडी लागते ना इकडे गावाला, खूप म्हणजे खूप. बघू शकता तुम्ही, खूप सारा पाऊस झाला इकडे नळेगावमध्ये. दाखवले. सरकारला एक विनंती आहे, प्लीज नळेगावचे रस्ते वगैरे बनवा. अजिबात थांबायला वगैरे जागा नाही. भेळ एक कसली बनली, तिखट का गोड? तिखट आहे का गोड आहे? सपक आहे. सपक भेळ बनवले माझ्यासाठी. आणि एक आहे तिखट आहे. भेळाचे दोन प्रकार आहेत. नळगावला आलं की सांगा, तिखट भेळ, सपक भेळ. हे बघू शकता, लय देतात बा बरोबर आमच्या इकडे नळेगावला, काही म्हणत आहे की नाही भैया. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. थोडंच टाका, मला जास्त नको तिखट. गोड खाली पण टाकून दिलं कसं. तर मित्रांनो मी आता तुम्हाला आहे ना टेस्ट करून दाखवतो भेळ कशी झाली. बघू मला आवडते नाही आवडते. तसं भेळ चांगली बनवतात बरं का नळेगावला आमच्या इकडे. पाणीपुरी मला नाही आवडत इकडे. माझी वाली पहिलं माझी दे. तिखट नाही ना. ते बघू शकता मित्रांनो. भिजलेला आहे. हे काय नाही, फक्त मुरमुरे पाण्यात भिज.